गडाराच्या निरोपासाठी नागपूर महानगरपालिकेने सुद्धा 419 कृत्रिम तलाव सज्ज केलेले आहेत। चिटणीस पार्क येथे घरगुती गणरायाच्या विसर्जनासाठी सर्वात मोठं केंद्र तयार केले। स्वस्तिक फॉर्मेशन कृत्रिम तलाव मांडण्यात आलेला आहे। गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आणि विशेष म्हणजे 6 फूट किंवा त्यापेक्षा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज आहे। हा कृत्रिम तलाव कोराडी कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे। लकडगंज इथल्या कच्ची विसा मैदान इथे 5 फूट पर्यंतच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येणार आहे। तसंच गोरेवाडा आणि पोलीस लाईन टाकली इथे 4 मोठ्या क्रेनच्या व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर या क्रेनच्या द्वारे गणरायाचं विसर्जन केले जाणार आहे। तर चिटणीस पार्क येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। गणेश विसर्जनाकरता नागपुरात सुद्धा प्रशासनाने जय्यत अशी तयारी केलेली आहे। शहरातील विविध भागांमध्ये कृत्रिम तलाव करण्यात आले आणि शहरातील मध्यवर्ती जो भाग आहे चिटणीस पार्कच्या आजूबाजूचा परिसर तिथे तर खास इम्पोर्टेड म्हणजे आयात केलेले विशेष असे कृत्रिम टँक आणण्यात आले आणि तिथे खास अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत मनपाचे अधिकारी पियुष अंबुलकर जी आहे, पियुषजी खास अशी व्यवस्था इथे चिटणीस पार्कला तयार करण्यात आली आणि शहरातील अगदी अद्ययावत अशी व्यवस्था करण्यात आली आहे। नेमकी किती कृत्रिम तलाव शहरात आहे आणि कशा पद्धतीची व्यवस्था आहे? नागपूर महानगरपालिकेने गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक या दृष्टीने अनेक मोठे कृत्रिम तलाव तयार केले। यावर्षी गोरेवाडा इथे 100 बाय 30 फूट हा कृत्रिम तलाव तयार केला, जिथे 15 ते 20 फुटापर्यंतच्या मूर्त्या विसर्जन करता येईल। यासोबतच शहरभरात 258 विसर्जन केंद्र तयार केले आहे। आपण बघू शकतो माझ्या मागे ही संपूर्ण कृत्रिम तलाव ठेवण्यात आलेले आहे, कृत्रिम टँक ठेवण्यात आलेले आहे आणि शहरात विविध ठिकाणी अतिशय जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे आणि शहरात जे मोठे गणेश मूर्त्या आहेत त्यांच्या विसर्जनाकरता सुद्धा विशेष अशी व्यवस्था यंदा गोरेवाडा येथे सुद्धा करण्यात आलेली आहे। झी मीडियासाठी अमर काणे, नागपूर।